छोटूरा, कोणीतरी गेलं रे इथून. नेहमी आपल्याला सावली दिसते ना, आज प्रत्यक्षात कोणाची तरी आकृती दिसली रे. अशी झरकन गेली इकडून. त्या भारलेल्या खोलीत तर गेलं नसेल ना कोणी. इकडे इकडे तर नाही ना येणार. अहो 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 अहो, लवकर बाहेर ये ना. अहो अहो. सखू, काय झालं सखू? अहो अहो, ते ना तिकडे तिकडून आहे ना कोणीतरी बाहेर येताना दिसलं मला. आणि आणि ना तिकडून तिकडून तांब्या पण पडण्याचा आवाज आला. कोणीतरी बाहेर येण्यासाठी तट पडते असा आवाज येत होता. आणि ना त्या माणसाच्या अंगावर घोंगडी होते. बघा, मी तुम्हाला बोलले होते ना. हेच म्हणत होतो मी रमाई. या भारलेल्या जागेजवळ आपण सखूला नको. मीही तुला काहीतरी बजावलं होतं, ते आठवतंय ना? काही नाही ग रमाई, घाबरल्याचं नाटक करून तिला दिगूची सहानुभूती मिळवायची होती. आता दिगूला वाईट वाटलं ना, जिंकली ती. आपल्याला कशी नाही का दिसली इतके दिवस ती आकृती? ते मी बघते. तू आज जा. शंभूबाळ झोपलंय ना, जागा झालं आणि बाजूला कोणी नसेल तर उगाच घाबरेल ते. जा. अगं पण जा. बरी पिटाळली हिला. दिगू, एक सांग मला, हिला जे मोठे मोठे आवाज ऐकू आले एवढ्या रात्री शांततेच्या वेळी, ते आवाज आपल्याला का ऐकू आले नाही? पण रमाई, अगं पहिली गोष्ट, तुझी बायको झोपली नाही या कारणानं तुलाही झोप लागली नसेल. तूही जागाच आहेस, बरोबर? आणि मला तर वाऱ्यानं साधं पान जरी हल्लं ना तरी जाग येते, हे तुला ठाऊकच आहे. हो. मग सांग ना, सांग की दिगू, हिला जे आवाज आले असं ती म्हणते, ते आवाज आपल्याला का ऐकू आले नाही?